तर ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नवनीत राणा यांनी आव्हान दिलंय। अमरावतीमध्ये हनुमान गढीवर जाऊन नवनीत राणा हनुमान चालिसेचं पठण करणार आहेत। विदर्भात ठाकरे विरुद्ध राणा हा धार्मिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नवनीत राणा यांनी आता आव्हान दिलेलं आहे। अमरावतीमध्ये हनुमान गढीवर जाऊन नवनीत राणा हनुमान चालिसेचं पठण करणार आहेत। विदर्भामध्ये ठाकरे विरुद्ध राणा हा धार्मिक संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, आपण पाहतोय की ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला आता नवनीत राणा या हनुमान चालिसेचं पठण करून उत्तर देणार आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणी उद्या उद्धव ठाकरे जे आहेत ते नागपुरामध्ये रामरक्षा आंदोलन जे आहे ते करणार आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला आता राणा दाम्पत्यांनी जे आहे ते प्रत्युत्तर द्यायचं जे आहे ते ठरवलेलं आहे। त्यामुळे उद्या अमरावतीत नवनीत राणा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात हनुमान चालिसेचं पठण जे आहे ते करणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणा हा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचा जो आहे तो गुन्हा दाखल केला होता। मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा जो आहे तो राणा दाम्पत्याचा आग्रह होता आणि त्या विरोधात हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता। मात्र त्यानंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची जेलवारी सुद्धा करावी लागली होती आणि आता जर पाहिलं तर रवी राणा आणि नवनीत राणा जे आहे ते उद्या अमरावतीमध्ये हनुमान चालिसा जे आहे ते पठण करणार आहे। हनुमान चालिसा पठण न केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं जे आहे ते मुख्यमंत्री पद गेलं, आमदार गेले, पक्ष गेला आणि खासदारही गेले असा जो आहे तो एका पोस्टर मधनं नवनीत राणा यांनी आरोप केलेला आहे। आणि त्यामुळे उद्या मोठ्या संख्येने जे आहे ते संपूर्ण विदर्भातून शिवसैनिक नागपुरात दाखल होत आहेत, तर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते हे अमरावतीमध्ये दाखल होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या या नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे यांच्या या वादाला आणखी काय नेमकं वळण लागते हे पाहणं खऱ्या अर्थानं आता औत्सुक्याचं ठरणार आहे।